25 लाख रुपये लुबाडणाऱ्या 2 तोतया सीबीआय अधिकाऱ्यांना अकोला पोलिसांकडून बेड्या। 12 तासात अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली खामगावातून आरोपींना अटक। बातमी आहे अकोला पोलिसांनी केलेल्या एका शानदार पोलीस तपासाची। अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बाळापूर बस स्थानकावरून एका व्यक्तीचे 25 लाख लुबाडणाऱ्या 2 तोतया सीबीआय अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्यात। विशेष म्हणजे अवघ्या 12 तासात अकोला पोलिसांनी संपूर्ण रकमेसह अटक केली आहे। काल दुपारी 4 वाजता बाळापूर बस स्थानकात सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव करून एका व्यापाऱ्याच्या नोकराकडून तब्बल 25 लाख रुपयांची रोख रक्कम लुटण्यात आली। ही रक्कम खामगावातील दीपक गुरुवाणी या व्यापाऱ्याने आपल्या नोकरासोबत बाळापूरला पाठवली होती। नोकराला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून 2 जणांनी अडवले आणि चौकशीच्या नावाखाली त्यांच्याकडील 25 लाख रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेली। या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक अर्पित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपासाचे आदेश दिले। पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली 3 विशेष पथके तयार करण्यात आली। या पथकांनी खामगाव ते बाळापूर मार्गावरील तब्बल 50 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले। तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक खबरांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला। तपासादरम्यान हार्दिक मनोज कुमार गुरबानी वय 22 वर्ष आणि साहिल नंदकिशोर नथ्यानी वय 25 वर्ष या दोघांना खामगाव येथून अटक करण्यात आली। आरोपीकडून लुटलेली संपूर्ण 25 लाख रुपयांची रक्कम, फिर्यादीचा मोबाईल फोन, 2 दुचाकी वाहने आणि मोबाईल फोन असा एकूण 27,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अवघ्या 12 तासात आरोपींचा छडा लावून संपूर्ण रक्कम हस्तगत केल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीचं कौतुक होतंय। या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अर्पित चांडक यांनी तपास पथकासाठी 25,000 रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे। काल बालापूर पोलीस स्टेशनमध्ये एक असा घटना घडली की एक फिर्यादी आला आमच्याकडे आणि त्यांनी सांगितलं की 2 माणूस आले होते बस स्टँडजवळ आणि त्यांनी फिर्यादीला एक सीबीआयचा कार्ड दाखवला आणि सीबीआयचा कार्ड दाखवून थोडासा धमकावला की तुमच्याकडे जे काही पैसे आम्हाला द्या आणि नंतर बळजबरीने ते बॅग 25 लाखाचा बॅग हिसकून घेतले। आणि हे गुन्ह्याची संवेदनशीलता बघता मी स्थानिक गुन्हे शाखेची टीम नेमणूक केली होती। PI लेव्हल 12 तासात त्यांनी 2 आरोपी आयडेंटिफाय केले। 12 तासात त्यांना जेरबंद करून 100% रक्कम 25 लाखाची आम्ही रिकव्हर केलेली आहे। 3 मोबाईल फोन्स, 2 दुचाकी असे 27.5 लाखचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। हे 2 आरोपी साहिल गुरबानी आणि नथानी हे खामगाव शहरचे आहे। याच्यामध्ये एक आरोपीनी जे फिर्यादीचा जे मालक आहे तिथे काम सुद्धा केलेलं आहे, दुकानदार, त्याचा काही किराणाचा व्यवसाय होता। आणि अजून आमचा तपास सुरू आहे, बालापूर पोलिसांचा तपास करणार आहे। हे उल्लेखनीय कामगिरी बघता स्थानिक गुन्हे शाखेची टीमसाठी मी 25,000चा रिवॉर्ड जाहीर केलेला आहे। दोन्ही आरोपींचा आधीचा रिपोर्ट आहे? हो, दोन्ही आरोपीचा एक गुन्हा दाखल आहे तिथे खामगाव शहरमध्ये आणि एकाचा 420चा गुन्हा एकावर दाखल आहे।